आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। स्वप्नील कुसाळे याचं एअरपोर्टवर आगमन झालंय आणि त्याचं अत्यंत आनंदात स्वागत केलं जात आहे। त्याला पुष्पगुच्छ दिले जात आहेत। ढोल ताशांच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे हा भारतामध्ये दाखल झालेला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा स्वप्नील कुसाळे यानं रोवलेला होता। त्याला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे। 50 मीटर एअर रायफलच्या तिसऱ्या पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक मिळालं। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, महाराष्ट्रासाठी भारतासाठी अभिमानाचा असा क्षण होता ज्यावेळी स्वप्नील कुसाळेने पदकावर नाव कोरलं। त्याचं अत्यंत जंगी स्वागत केलं जातं। स्वप्नील पोहोचलेला आहे, त्याचं इथं स्वागत होताना आपण पाहतो आहोत। मात्र विमानतळावरती हे जे स्वागत होतंय त्याबरोबर आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी स्वप्नीलचं अभिनंदन केलं जाणार आहे, सत्कार केला जाणार आहे। विमानतळावरून तो सर्वात आधी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचेल आणि त्यानंतर जिथं तो प्रशिक्षण घ्यायचा किंवा सराव करायचा त्या पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये त्याच्या एका मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्याचे जे काही मित्र आहेत किंवा त्याला प्रशिक्षण देणारे जे त्याचे कोच आहेत यांच्याकडून एका मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये बरेच त्याचे जे सहकारी आहेत ते देखील सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघात देखील त्याच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलंय संध्याकाळी 5 वाजता। तर अशा आज दिवसभराचा त्याच्या सत्काराचा किंवा अभिनंदनाचा कार्यक्रम पुण्यामध्ये असणार आहे। त्यानंतर तो उद्या कोल्हापूरला जाण्याची शक्यता आहे। मात्र आपण आता पाहतो पुणे विमानतळावरती त्याचं जे स्वागत करण्यात येत आहे। तज्ञ मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आज दिवसभर स्वप्नील कुसाळेच्या स्वागतासाठी, त्याला अभिनंदन देण्यासाठी म्हणून विविध कार्यक्रमांचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। ढोल ताशांच्या गजरात स्वप्नील कुसाळेचं स्वागत। तो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरल्यानंतर स्वप्नील कुसाळे महाराष्ट्रात दाखल झालाय। पुणे विमानतळावर त्याचं अत्यंत आनंदात जल्लोषात ढोलताशांच्या गजरात स्वागत केलं गेलंय। त्याला पुष्पहार देखील अर्पण करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक पटकावणंही। खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं हे ऑलिम्पिकचं पदक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वप्नील कुसाळेबद्दल अत्यंत आदर आहे आणि तेवढंच त्याचं कौतुकही केलं जातं। 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या शूटिंगच्या अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त सादरीकरणासह स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदकावरती आपलं नाव कोरलं। 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या शूटिंगमध्ये 451.4 गुण मिळवून त्यानं कांस्य पदक मिळवलेलं आहे। पन्नास मीटर रायफल 3 पोझिशन हा प्रकार काहीसा कठीण मानला जातो, कारण या प्रकारामध्ये नेमबाजांना 3 वेगवेगळ्या पोझिशन्सवरून नेम साधायचा असतो आणि त्यामुळे या प्रकारात स्वप्नीलने मिळवलेलं हे कांस्य पदक निश्चितच अभिमानास्पद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।